आज आपण करूया तोंडाला चव आणणारा लसूण भुर्का। हा भुर्का भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा ब्रेडला लावून सुद्धा एकदम मस्त लागतो। या भुर्क्यासाठी आपल्याला घरच्या घरी असणारं एकदम मोजकं साहित्य लागतं। इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। ह्याच्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त तेल लागतं। तेल व्यवस्थित तापल्यानंतर थोडीशी मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहोत। हळद थोडीशी परतली की लगेचच आपण त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे। इथे मी एक मोठा गड्डा लसूण खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे। लसूण खलबत्त्यात ठेचून घेतला की तो छान कुरकुरीत होतो। त्यामुळे या भुर्क्यासाठी खलबत्त्यात ठेचलेला लसूणच वापरा। आता 3 ते 4 मिनिटे झाली आहेत। आपण हा मंद गॅसवर छान कुरकुरीत असा गुलाबी रंगावर लसूण तळून घेतलेला आहे। साधारण असा रंग आला की आपण गॅस बंद करायचा आहे। ह्याच्यापेक्षा जास्त आपण तळायचा नाहीये, नाहीतर तो कडवट लागू शकतो। आता गॅस बंद करून आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे। मी 2 चमचे बॅडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त घालू शकता। तिखट घालून झाल्यानंतर दाण्याचं कूट घालणार आहोत। मी इथे 3 ते 4 चमचे दाण्याचं कूट घालणार आहे आणि नंतर बघून परत लागलं तर घालणार आहे। थोडासा सैलसर वाटतोय म्हणून मी त्याच्यामध्ये अजून 2 चमचे कूट घालणार आहे। दाण्याचं कूट वापरताना खूप बारीक कूट वापरायचं नाहीये, थोडंसं जाड वापरायचंय आणि भुर्का खूप घट्ट करायचा नाहीये। हा इतपत सैलसर भुर्का ठेवायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं। आता आपला भुर्का खाण्यासाठी तयार आहे। हा भुर्का 2 ते 3 दिवस छान टिकतो, पण इतका चविष्ट होतो की तो ठेवण्यासाठी उरतच नाही। नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। ताजे सकस घरचे अन्न खा आणि निरोगी राहा।